हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 करिता जी आपली महाराष्ट्र सेटमध्ये पॉलिटिकल सायन्ससाठी जी तयारी करायची त्यामध्ये महत्त्वपूर्ण जो टॉपिक आहे किंवा जी कन्सेप्ट आहे की प्रियांबल ती आज आपण पाहणार आहोत. आणि बऱ्याच जणांचं असं होतं की 2024चा रिझल्ट लागलेला नाही तर आपण 25ची तयारी का करावी, बरोबर. पण जेव्हा 25चं नोटिफिकेशन येईल किंवा 25साठीची जेव्हा डेट डिक्लेअर होईल तेव्हापासूनचा जो पिरियड एक्झाम पर्यंत असेल तेव्हा तो जो काळ असेल ऍक्च्युली तो त्या काळामध्ये आपण रिव्हिजन करणं फार गरजेचं असतं किंवा तिथून पुढे रिव्हिजनचा तो काळ असणं गरजेचं असतं. मग त्यासाठी त्या अगोदर तुम्ही काय म्हणतात त्या अगोदर तुम्ही परीक्षेची तयार होणं गरजेचं आहे की नाही, त्याकरिता ह्या गोष्टी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. याकरिता हे सेशन आपण घेत आहोत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की रिझल्ट येणारच आहे. एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट येणार नाही असं आहे का? रिझल्ट येणारच आहे. या 2-4 दिवसात रिझल्ट नक्की येऊ शकतो. पण मी या अगोदरही सांगितलं होतं की ज्यांचा स्कोअर कमी आहे, 150च्या आत ज्यांचा स्कोअर आहे, 160 देखील म्हणता येईल, त्यांनी परत तयारी करायला काहीच हरकत नाही. पण जे फारच काठावरती आहेत किंवा ज्यांचा स्कोअर खूपच 190च्या पुढे, 180च्या पुढे, ते ऑब्व्हियसली तयारी नाहीच करणार कारण त्यांना माहिती आहे की आपले शुअर होणारच आहे. मी मागेही सांगितलेलं होतं की ज्यांचं 60%च्या आसपास रिझल्ट आहे, म्हणजे 60% पर्सेंटेज त्यांना मार्क्स पडले, त्यांचा हमखास रिझल्ट येऊ शकतो. त्यांना असं रिझल्ट सुद्धा बघण्याची गरज लागणार नाही, ठीक आहे. पण ज्यांचं नाहीये त्यांनी तयार करायला काय हरकत आहे. एक्झाम ही होणारच, जरी आता 2-4 महिन्यात नाही झाली पण पुढचं येणारं नोटिफिकेशन 2025ची ही एक्झाम होईलच. त्याकरिता आपल्याला परीक्षेची तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या कारणास्तव आपण ही सेशन चालू केलेली आहेत. आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की ज्यांचा स्कोअर कमी आलेला आहे त्यांची बऱ्याच जणांच्या कमेंटमधून कळतं की मॅडम परत सेशन चालू करा किंवा नेमकं आम्हाला काय करणं गरजेचं आहे. मग त्यानुसार आम्ही बरेच ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला बरेच अपडेट पॉलिटिकल सायन्स रिलेटेडचे लेक्चर्स आहेत, अपडेट व्हिडिओची की आपण रेफरन्स बुक्स टाकलेलं होतं, कट ऑफ बाबतही आपण बोललेलो होतो किंवा पॉलिटिकल सायन्समध्ये जी महत्त्वपूर्ण आपल्याला जे पॉईंट्स आहेत की ज्याच्यावरती वारंवार म्हणजे सिलेबसमधले जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत की त्याच्यावर वारंवार रिपीटेड क्वेश्चन आपल्याला काय केले जातात, विचारले जातात, तेही आपण डिस्कस केले आहेत. आणि आता आपण ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत आपलं जे की युनिट 7 आपण चालू केलेलं होतं की त्यामध्ये सुरुवातीला आपण हे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघितलेलं होतं, बरोबर. आजच्या आपण सेशनमध्ये महत्त्वाची जी राज्यघटनेची प्रस्तावना आहे त्याच्याविषयी आज आपण काय करणार आहोत, बोलणार आहोत, त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. तर काय आहे नेमकी राज्यघटनेची प्रस्तावना आणि यावरती आपल्याला MS साठी प्रश्न हमखास विचारले जातात. बऱ्याच जणांचं काय होतं की याकडे प्रस्तावनेकडे मुख्यतः बऱ्याच जणांचं दुर्लक्ष होतं कारण काय होतं की सोपी आहे, माहिती आहे, पण त्यावर विचारले जाणारे क्वेश्चन थोडेसे वेगळे असल्या कारणाने, कारण ही शेवटी मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ चॉईस एक्झाम असल्या कारणाने आपल्याला त्यामध्ये रिटर्न एक्झाम द्यायची नाही. त्या कारणास्तव आपल्याला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्या की साध्या साध्या गोष्टी आहेत पण त्या माहिती आहेत पण त्या लक्षात ठेवणं कितपत गरजेचं आहे किंवा ते एक्झामच्या हॉलमध्ये असताना त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला जरी बरीच गोष्टी किंवा बरीच काय क्वेश्चन जरी अगदी सोपे वाटत असले तरी एक्झाम हॉलमध्ये त्यावेळी आपल्याला काय होतं की कधी कधी कन्फ्युजन बरंच वाटतं. मग त्या कारणास अशा काही बेसिक गोष्टी आहेत की त्यामध्ये जे काही आपले स्ट्रॉंग पॉईंट आहे ते अधिक कसे स्ट्रॉंग होतील त्या गोष्टी ह्या पिरियडमध्ये करणं अत्यंत गरजेचं असतं, ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण नेमकी प्रस्तावना काय ती पाहणार आहोत. त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन महाराष्ट्र सेट एक्झाम 2025 करता या कम्प्लीट कोर्समध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी नेमक्या प्रोव्हाइड करतात, तर डेली लाईव्ह लेक्चर्स राहतात, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो, त्यासोबतच महत्त्वपूर्ण फुल सिलेबस नोट्स देखील दिल्या जातात. त्या इंग्लिश आणि मराठी या दोन्ही माध्यमातून आपल्याला नोट्स दिल्या जातील. त्यासोबतच तुम्हाला सांगायला आवडेल की जे आपण PDF फॉर्ममध्ये ह्या PDF फॉर्ममध्ये तर तुम्हाला भेटणार आहे, पण या ठिकाणी जे काही आपण लेक्चर घेतो त्याची जी काही PDF असेल स्लाइड फॉर्ममध्ये ती सुद्धा आपण काय करतो, प्रोव्हाइड करतो. कारण कमेंटमध्ये हेही कळालं की मराठी, कारण ही एक्झाम मराठी इंग्लिश दोन्ही माध्यमातून होते. बरेच विद्यार्थी मराठी मीडियमचे असल्या कारणामुळे मराठीमध्ये शिकवणं जास्त होतं, पण त्यासोबत इंग्लिश मीडियमची सुद्धा आपण स्लाइड यामध्ये इन्क्लूड करत आहोत. त्यानुसार इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा अधिक फायदा होणार आहे, ठीक आहे. त्यासोबत त्या सुद्धा PDF तुम्हाला
आम्ही ज्या त्या ग्रुपवरती प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. त्यासोबतच मॉक टेस्ट देखील असणार आहे, प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन, जे काही महत्त्वपूर्ण ट्रिक्स आहेत त्याबाबत ज्या काही मी माझ्या बाबतीत वापरले होते सेट नेट या दोन्ही एक्झामसाठी, त्या महत्त्वपूर्ण ट्रिक्स आम्ही तुम्हाला त्या जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनची तेव्हा आम्ही तुम्हाला सांगत येतो. त्यासोबतच लॅपटॉप आणि वेब युटी राहणारी ही कम्प्लिटली आपली नवीन बॅच आहे, जी की 8 जून 2024 पासून परत चालू होते. लवकरात लवकर ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच फी स्ट्रक्चर नेमकं काय, तर फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी 20% डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. या 8,000 रुपये जेव्हा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी ॲडमिशन घेत असाल त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मुफ्त करता येणार, म्हणजे पेपर सेकंड सोबत तुम्हाला पेपर फर्स्ट ही तुम्हाला करता येणार. तर याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे किंवा व्हॉट्सअप करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे आमचं ते आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर त्याच्या स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस दिसून येते. माय कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही पॉलिटिकल सायन्स टाईप केले की पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला बरेच लाईव्ह लेक्चर्स दिसतील, व्हिडिओ लेक्चर्स दिसतील, नोट्स दिसतील. त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आणि ते तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पाहू शकता. ठीक आहे, तर याकरिता लवकरात लवकर ॲडमिशन घेणं गरजेचं आहे किंवा तुमचं नाव एनरोल करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यासक्रम तर पाहतच आहोत, जे प्रियांबल बघणार आहोत आणि महत्त्वाची ही स्लाइड वारंवार दाखवली जाणार, कारण अभ्यासक्रम आपला तोंडपाठ असायलाच हवा. युनिट फर्स्ट युनिट 10 पर्यंत आपल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी करण्याकरिता ही फर्स्ट स्लाइड, जी की आज आपण युनिट 7 मध्ये भारतातील राजकीय संस्थेमध्ये आपण प्रियांबल बघत आहोत. ठीक आहे, तर ही आपली इंग्लिश मधील प्रियांबल आहे किंवा द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया प्रियांबल आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितले की वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग solemnly resolved to constitute India into sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens काय आहे तर justice, liberty, equality and fraternity. In our constituent assembly this 26th day of November 1949 do hereby adapt, enact and give to ourselves this कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही आपली भारताची जी प्रस्ताविका आहे, प्रस्तावना, उद्देशिका किंवा सरनामा याला म्हटलं जातं, जे की आपण म्हटले बऱ्याच जणांचं, कारण का आपल्याला हे UGला PGला होतं त्यामुळे बऱ्याच जणांची ही प्रस्तावना पाठ असते, पण त्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी कशा आहेत, कोणत्या आता एका कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी विचारले होते की जे भारतीय प्रस्तावनेमध्ये समस्त नागरिकांना जे हे ग्वाही देण्यात आलेली की नेमकं समस्त नागरिकांना काय तर न्याय, स्वातंत्र्य, समता, राष्ट्राची एकता आणि एकात्मता देण्यात येते. तर त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला काय देण्यात आले, न्याय देण्यात आले, स्वातंत्र्य देण्यात आले, समानता देण्यात आले, काय एकात्मता. तर ह्यामध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला न्याय सांगितले, नंतर स्वातंत्र्य, नंतर समता. या अशा बारीक सारीक गोष्टीवरती सुद्धा काय केलं जातं, प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ती गोष्ट म्हणजे नुसतं पाठांतर असणं गरजेचं नाही, तर त्या विषयी आता जे आपले सेशन होतात ते तुम्हाला शिकवण्यासाठी होत नाहीत. तर आतापर्यंत आपण शिकत आलो, पण नेमका महाराष्ट्र सेटसाठी नेमका ह्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी नेमका आपला दृष्टिकोन कसा असायला किंवा अप्रोच नेमका कसा, की एक्झामला नेमके कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील आणि मला ते नेमके कसे सोडवायला हवेत हे आपण बघणार. आणि जे आपण त्या सेशनमध्ये जो पॉईंट जी कन्सेप्ट घेणार आहोत त्यानुसार जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत की नेमके कसे विचारले जातात त्याच्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार. आजच्या सेशनमध्ये सुद्धा आपण प्रियांबलमध्ये जे काही म्हणजे मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आलेले असतात ते सुद्धा आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर प्रस्तावनेमध्ये नेमका काय सांगितलं तर आम्ही भारतीय लोक कोण आहोत, तर आम्ही भारतीय लोक आहोत, बरोबर, यावरती क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. भारताचे नेमका का, आता ह्या सिक्वेन्सवरती पण सुद्धा प्रश्न येतो. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य घडवण्यास, हा जो सिक्वेन्स आहे नेमका काय आहे, सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक, गणराज्य, हे जे काय 5 दिलेले आहेत वर्ड्स त्याच्यावर सिक्वेन्सवरती प्रश्न विचारला जातो. त्यासोबत जे काही 42व्या घटना दुरुस्तीनुसार यामध्ये जे काही नवीन शब्द ऍड करण्यात आले ते नेमके कोणकोणते आहेत, तर त्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यासोबतच त्यांच्या समस्त नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय कोणत्या बाबतीत आहे, तर सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक बाबतीत न्याय. त्यासोबतच विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याबाबत स्वातंत्र्य आहे. दर्जाची व संधीची समानता नेमकी कशाची आहे, तर दर्जाची व संधीची समानता सांगण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि ते सर्वांमध्ये
महत्वाची व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी महत्वपूर्ण ब्रदरहूड, ज्याची फ्रॅटर्निटी किंवा बंधुता म्हटलं जातं. बंधुता परिवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आपल्या या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 ला महत्वपूर्ण डेट आहे, लक्षात ठेवायचीच आहे. प्रश्न विचारला जातो जे की 26 नोव्हेंबर 1949 ला द्वारे या संविधानाला मी काय करतोय, अंगीकृत करतोय, अधिनियमित करतोय आणि आत्मसमर्पित करीत आहोत, अशा पद्धतीने आपली ही प्रस्तावना आहे. ठीक आहे, तर आता याबाबत जे काय वन बाय वन ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेणार आहोत आणि कसे प्रश्न आहेत ते देखील पाहणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचे जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते नेमके कोणते, तर प्रस्तावनेच्या मजकुरावरून जे महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट काय, तर राज्यघटनेचा नेमका अधिकार स्त्रोत काय, तर भारतातील लोक आहेत. इथे लक्षात नेमकी लिहिले कुणी, जरी लिहिलेली घटनाकारांनी जरी असली तर ती कुणाप्रत लिहिलेली आहे, तर ती भारतीय लोकांकडून. साधं सरळ आहे, पण याच्यावरती प्रश्न विचारले आपल्या MSCच्या एक्झाम मध्येच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काही वाटतं, कसं वाटतं की ही नेमकी कोणी लिहिले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले, की कोणी तर कायदे मंडळाने लिहिले, कोणी लिहिले तर जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील नेते होते त्यांनी लिहिले किंवा न्यायपालिकेने लिहिले, असंही होऊ शकतं. पण ते तसं नाही. तर राज्यघटनेचा नेमका अधिकार स्त्रोत कोण आहे किंवा सोर्सेस ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेमकं काय, तर इंडियन पीपल किंवा भारतीय लोक आहे. ठीक आहे, त्यासोबतच भारतीय राज्याचे नेमकं स्वरूप कसं आहे, नेचर ऑफ द इंडियन स्टेट कसं आहे नेमकं, तर सार्वभौम आहे, समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य असं काय स्वरूप आहे. त्यामध्ये नेमकी उद्दिष्ट काय देण्यात आणि ह्या उद्दिष्टाने सगळ्यात सुरुवातीला हा सिक्वेन्स कसा आहे हे महत्वाचं. म्हणजे न्याय आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही उद्दिष्ट काय करण्यात आलेली आहेत, नमूद करण्यात आलेली. संमत करून घेण्याची नेमकी तारीख काय, तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी मूलतः ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत, आम्ही संमत करून घेतलेल्या आहेत. त्यासोबतच की टर्म्स इन द प्रिॲम्बल काय, तर सार्वभौम. महत्वाची गोष्ट काय, तर सार्वभौमाची की सार्वजनिक आपण म्हणलेलं की नेमकं सार्वभौमाचा अर्थ काय होतं, की आपल्या राष्ट्रावरती इतर राष्ट्राचं कोणाचे राज्य नसणारे, वर्चस्व नसणारे किंवा अवलंबित्व नसून ते काय असतं की राष्ट्र स्वतंत्र असतं. त्या पद्धतीने आमचा भारत देश काय आहे, तो स्वतंत्र आहे, जे की कुणाचंही आमच्यावरती राज्य नाही, वर्चस्व नाही किंवा आम्ही कुणावरती अवलंबून नाही. जरी भारतासाठी कॉमनवेल्थचे सदस्यत्व किंवा सदस्यत्व जरी असले तर त्यामुळे भारत राष्ट्र हे सार्वभौम नाही असं म्हणता येत नाही. म्हणजे नेमकं भारत काय, तर सार्वभौम आहे, म्हणजे स्वतः स्वतंत्र राष्ट्र म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय करते, कार्यरत आहे याचा अर्थ होतो. म्हणून त्याचं जे स्वरूप आहे ते सार्वभौम आहे. दुसरं काय देण्यात आलं की सोशलिस्ट किंवा समाजवाद आहे. आता ह्यामध्ये नेमक्या कधी कोणत्या गोष्टी ऍड करण्यात आल्या ते लक्षात ठेवा. 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 द्वारे समाजवाद, त्यामध्ये 3 शब्द जे आहेत ते काय केलेले ऍड करण्यात आले. समाजवाद ऍड करण्यात आलेले आहे, धर्मनिरपेक्ष ऍड करण्यात आले, पुढे अजून एक तेही तुम्हाला सांगण्यात आले. समाजवाद याचा अर्थ नेमका काय होतो, की राज्यघटनेचे नेमकं स्वरूप काय, तर समाजवाद म्हणजे ते जर आपण DPSP बघितले, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जर महत्वपूर्ण बघितली तर त्यामध्ये आपल्याला एकंदरीत समाजवादी दृष्टिकोन दिसून येतो. हे समाजवादी दृष्टिकोन नेमका भारताने कधी स्वीकारला, तर जेव्हा 1956 ला आवडीचं अधिवेशन झाले किंवा ठराव मंजूर झाला 1955 ला, आणि त्यावेळी समाजवाद ही कन्सेप्ट आवडी अधिवेशनामध्ये काय केलेली, ऍक्सेप्ट केलेली दिसून येते. मग भारतीय समाजवाद हा नेमका कसा आहे, तर भारतीय समाजवाद हा नेमका मार्क्सवादी आणि गांधीवाद समाजाचे एकंदरीत मिश्रण असलेलं दिसून येते किंवा तो एक लोकशाही समाजवाद आहे असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या या ठिकाणी सार्वजनिक उपक्रमासोबतच खाजगी उपक्रमांना देखील प्रोत्साहन दिले जातं आणि दोन्हींचं मिळून आपल्या या ठिकाणी एक मिश्र अर्थव्यवस्था असलेली दिसून येते. याला समाजवादी अर्थव्यवस्था किंवा याला समाजवाद असं म्हटलं जातं किंवा समाजवादी स्वरूप असं म्हटलं जातं, जे की भारताच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष याचा अर्थ असा होता की भारताला कोणत्याही प्रकारचा धर्म नाही किंवा एक धर्म म्हणून भारताकडे बघितलं जातं का, तर नाहीये. भारतामध्ये काय धर्मनिरपेक्ष याचा अर्थ भारत निरपेक्ष आहे का धर्माबाबतीत, तर नाही. धर्मनिरपेक्ष याचा अर्थ की भारतामध्ये ज्या लोकांचे जे काही धर्म असतील त्या धर्माला प्रत्येकाला त्याचा प्रचार प्रसार संवर्धन करायचं का आहे
संवर्धन करायचं काय आहे त्याला अधिकार आहे. आणि ते कधी आपल्याला ऍड करण्यात आले तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्ताविकेमध्ये जोडण्यात आले. त्यासोबत सर्वोच्च न्यायालय 1974 मध्ये काय म्हटलं तर संविधानात धर्मनिरपेक्ष राज्य हा स्पष्ट उल्लेख नसला तरी संविधान निर्मात्यांना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापन करायचेच होते, यात नेमकी जी शंकाच नाही. नेमकं काय तर आपल्या भारतीय संविधानामध्ये जे काही धर्म, वंश, जात इत्यादी आधारित भेदभावाविरुद्धचा जो काही महत्वपूर्ण अधिकार आहे तोही देण्यात आले. मुळात जे हिंदू असतील, मुस्लिम असतील, पारशी असतील, शीख ज्याच्या त्याच्या धर्मानुसार त्यांना काय केलं पाहिजे की ज्या काही त्यांचं प्रकटीकरण आहे, प्रचार आहे, समर्थन आहे ते त्या त्या धर्मानुसार करू शकतात, याला धर्मनिरपेक्ष असं म्हटलं जातं. आणि जर आपण भारतीय राज्यघटनेत पाहिलं तर कलम 25 ते 28 मध्ये आपल्याला जे काही धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आले त्यामध्ये आपल्याला नेमकं धर्मनिरपेक्ष अर्थ काय होतो या गोष्टी या ठिकाणी दिसून येतात. त्यासोबतच डेमोक्रेसी पण आहे, लोकशाही गणराज्य आपण म्हटलेली. नेमकं काय भारतीय राज्यघटना लोकप्रिय सार्वभौमत्वावर आधारित लोकशाही प्रस्थापित करते. लोकशाही प्रस्थापित करते याचा अर्थ काय की अप्रत्यक्ष लोकशाही या ठिकाणी आहे. म्हणजेच काय तर आपण काय करतो की जे कायदे मंडळ त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आपण पाठवून देतो. म्हणजे की आपण लोकसभेमध्ये जे लोकांचे सभागृह आहेत त्या ठिकाणी आपले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्फत आपलं शासन चालू जातं. त्याला प्रातिनिधिक संसदीय लोकशाही असं म्हटलं जाते, जे की जी आपली एक्झिक्युटिव्ह बॉडी असते त्यांना ते काय असतात जबाबदार असतात. मग लोकशाही हा शब्द केवळ राजकीय लोकशाहीचाच नव्हे तर तो एकंदरीत सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा समावेश असलेला एक व्यापक अर्थाने तो कुठे वापरेल तर तो आपल्याला प्रस्तावनेमध्ये वापरलेला दिसून होतो. आता प्रजासत्ताक किंवा गणराज्य याचा अर्थ काय होतो तर भारत हे लोकशाही प्रजासत्ताक आहे याचा अर्थ त्याची कार्यालय भारतातील प्रत्येक नागरिकासाठी खुले आहेत. युकेचे विपरीत म्हणजे देशातील सर्वोच्च कार्यालय देशासाठीच फक्त राखीव असतं. पण गणराज्य याचा अर्थ नेमका काय होतो की ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला ऍड करता येते की जे आपले भारताचे प्रमुख आहेत, जे काही राष्ट्रप्रमुख आहेत ते परंपरेने चालत आलेले आहेत का तर नाही, किंवा वंश परंपरे ज्या पद्धतीने युकी मध्ये राजा राणी जे असतात ते वंश परंपरेने आहेत तसेच राजा राणी कंटिन्यू होतात, तसं आपल्याकडे आहे का नाही. तर आपल्या ठिकाणी कसं आहे की भारतामध्ये गणराज्य याचा अर्थ जे राष्ट्रप्रमुख आहे ते वंश परंपरेनं चालत येतात, त्यांच्यासाठी विशिष्ट कालावधीनंतर 5 वर्षानंतर वगैरे त्याच्यासाठी निवडणुका घेतल्या जातात, त्या पद्धतीने ते निवडून येणारे प्रतिनिधी असतात, यालाच गणराज्य असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढे जस्टिस. आता हे आपण जस्टिस, फ्रीडम ह्या नेमक्या काय तर हे आपण स्वरूप बघितलं, अधिकार स्त्रोत बघितले. आता नेमकी फीचर्स काय, वैशिष्ट्य नेमकी काय तर न्याय नेमका कसा आहे भारतातला तर ही कन्सेप्ट आपण न्याय किंवा जस्टिस कुणाकडून घेतले तर हे आपण रशियाकडून घेतले, म्हणजे USSR कडून आपण घेतलेलं दिसून येतं. मग या प्रकारे आपण बघितलं कशाबाबत न्याय हवाय तर सामाजिक, आर्थिक, राजकीय या 3 प्रकारचा नेमका न्याय कोणत्या प्रकारे सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रकारामध्ये आम्हाला न्याय हवाय. सामाजिक न्यायामध्ये नेमकं काय तर सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान वागणूक देणं महत्वाचं आहे. आर्थिक न्यायामध्ये आर्थिक घटकाच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव न करणे. सामाजिक न्यायामध्ये आर्थिक न्यायाचे संयोजन म्हणजे वितरक न्याय म्हणून ओळखले जाणारे असते. म्हणजे राजकीय न्याय म्हणजे सर्व नागरिकांना समान राजकीय अधिकार असले पाहिजे, त्यासोबत सर्व राजकीय कार्यालयामध्ये समान प्रवेश, सरकारमध्ये समान वाईस असला पाहिजे, म्हणजे समान आवाज उठवण्याची ताकद असली पाहिजे. याच्या अर्थानुसार न्याय ही कन्सेप्ट आपल्या प्रस्तावनेमध्ये देण्यात आले. त्यासोबतच स्वातंत्र्य देखील इतकंच महत्वाचं की ज्यामुळे सर्व नागरिकांना स्वातंत्र्याबाबत नेमकी काय आश्वासित करतं तर अभिव्यक्तीचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, श्रद्धा आहे, उपासना यांचे तुम्हाला स्वातंत्र्य देण्यात आले. तर ही स्वातंत्र्य कन्सेप्ट आम्ही पुन्हा कुठून घेतले तर फ्रेंच राज्यक्रांतीतून आम्ही काय केलेले फ्रेंच क्रांतीकडून आम्ही स्वातंत्र्य ही कन्सेप्ट घेतले. न्याय याच्यावरती नक्की प्रश्न विचारतो, न्याय कुणाकडून घेतले तर न्याय हे USSR म्हणजे रशियाकडून घेण्यात आलेला आहे. त्यासोबत इक्वलिटी आणि फ्रॅटर्निटी काय सांगते की समानताबाबत काय बोलताय की समानता ही नेमकी आम्हाला कोणत्या बाबत हवे तर राज्यातील म्हणजे किंवा समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकारची अनुपस्थिती असते, म्हणजे एखाद्या वर्गाला काय विशेष प्रायोरिटी दिली नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व व्यक्तींसाठी काय दिली पाहिजे, एकंदरीत संधीची पुरेशा संधीची काय आम्हाला पाहिजे तरतूद असायला हवी. मग ही प्रस्तावनेत नमूद केलेली समानता कशी आहे तर नागरी, राजकीय आणि आर्थिक गुणवत्तेबाबतच सांगितलं. तर ही जी नेमकी समानता ही कुणाकडून घेतली तर ही परत समानता आपण फ्रेंच राज्यक्रांती, स्वातंत्र्य, समता, बंधुता परत आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेलं दिसून येतं. म्हणजे
फ्रेंचकडून आपण काय घेतलंय तर स्वातंत्र्य आपण दिसून आलं, समता आहे जी याला समानताही असं म्हणतात, आणि फॅटर्निटी म्हणजे बंधुता. ह्या ज्या काही 3 गोष्टी आहेत त्या आपण कुणाकडून घेतलेल्या आहेत, फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेले आहेत, हे आपण नोट डाऊन करू शकतो. ठीक आहे. देन बंधुभाव किंवा फॅटर्निटी काय, बंधुता काय, तर हे फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेलं आहे. बंधुभावाची भावना किंवा बंधुत्वाची भावना म्हणजे बंधुभाव असते. ह्या नेमक्या काय कशाची खात्री देतात, तर व्यक्तीचा सन्मान, राष्ट्राची एकता आणि अखंडतेबाबत आपला बंधुभाव सांगतो. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार. आता 42व्या घटनानुसार ज्या 3 गोष्टी ऍड झाल्या त्या कोणकोणत्या, जे आता आपण बघितलं, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि काय, बंधुभाव. ठीक आहे. ठीक आहे. आपण मागच्या ह्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी बघितल्या की त्याच्यामध्ये आम्ही ऍक्सेप्ट केल्या का, समाजवादी घेतलेले, धर्मनिरपेक्ष घेतलेले, आणि तिसरी जी आहे ती महत्वपूर्ण आपण बघतोय, बंधुता. की 42व्या घटना दुरुस्तीनुसार आम्ही काय केलं, त्याद्वारे अखंडता हा शब्द जोडण्यात आलेला आहे. ठीक आहे. कधी ते अखंडता म्हणजे एकता आणि अखंडता व्यक्तीला देण्यात आलेली, ती आम्ही कधी बंधुभावामध्ये सांगण्यात आले की 42व्या घटना दुरुस्तीनुसार घेण्यात आलेली आहे. संविधान हे एकल नागरिकत्व मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट केलेल्या तरतुदीद्वारे आम्हाला बंधुत्वाची भावना काय करते, वाढवण्याचा प्रयत्न करते. तर के मुंशी याबाबत काय म्हणतात, तर व्यक्तीची प्रतिष्ठा म्हणजे काय, तर संविधान केवळ भौतिक उन्नती आणि लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवत नाही, तर प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व पवित्र आहे हे देखील ओळखण्यास मदत करते. या कारणास्तव बंधुत्व ही जी भावना आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यासोबतच आता महत्वाचं, आता बरेच असे याबाबत डिबेट झालेले आहेत की नेमकं संविधानाचा भाग म्हणून प्रस्तावनेकडे बघता येतं की नाही. याबाबत बरेच केसेस पण झालेत की जर समजा आपल्याला संविधानाचा पाठ म्हणून सुरुवातीला उद्देशिका म्हणून दिलेले आहे, सरनामा म्हणून दिले, मग ही नेमकी जी काय उद्देशिका आहे, सरनामा आहे, तो राज्यघटनेचा भाग आहे की नाही. आता राज्यघटनेचा भाग आहे की नाही हे का म्हणता येतं, कारण जेव्हा कधी त्याच्यामध्ये चेंजेस करण्याची वेळ येते किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची वेळ येते तेव्हा मग प्रस्तावनेमध्ये दुरुस्ती करता येते की नाही किंवा करू शकतो का नाही, यावरून संविधानाचा ती भाग असेल की नाही याबाबत अनेक केसेस झालेत. आणि त्यानुसार बेरुवारी युनियन प्रकरण जेव्हा झालं तेव्हा त्यांनी काय सांगितलं, सगळ्यात सुरुवातीचे जे 1960 झाले याबाबत त्यांनी सांगितलं की नेमकी जी प्रस्तावना जी ती काय संविधानाचा भाग नाही, म्हणून आपल्या बेरुवारी जी युनियन केस होती त्या प्रकरणामध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं होतं. परत 1973 काय, जी 73 महत्वपूर्ण अजून एक केस झाली की केशवानंद भारती केस, अतिशय फेमस केस आहे की ज्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी काय केलेल्या सांगण्यात आलेले. मग यामध्ये नेमकं काय सांगितलं की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे असं जरी सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणं असलं, म्हणजे LICचं ह्या बाबत किंवा ACने हे आणखी मत काय केले, स्पष्ट केले, प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे हे ह्याच्यानुसार 1973 नुसार केशवानंद भारती केसमध्ये सांगण्यात आलं, जे की केशवानंद भारती केसमध्ये ज्या काही बेसिक स्ट्रक्चर्स आहेत त्यामध्ये प्रस्तावित संविधानाचा भाग आहे क्लिअर केले. त्यासोबतच विधिमंडळाच्या अधिकाराचा स्रोत नाही, म्हणजे जे काही कायदेमंडळ आहे त्याच्या अधिकाराचा स्रोत नाही किंवा विधिमंडळ किंवा कायदेमंडळ त्या अधिकारावर प्रतिबंध सुद्धा करू शकत नाही, ते न्याय नसलेले आहे, म्हणजे त्यांच्या तरतुदी कायद्याच्या कोणत्याही न्यायालयात काय होत नाही, लागू होत नाही, असं याबाबत संविधानाचा भाग म्हणून प्रस्तावनेबाबत सांगितलेलं आहे. आता नेमकी प्रस्तावना त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत का, तर नक्कीच, जे की केशवानंद भारती खटल्यात काय सांगितलेलं होतं की प्रस्तावनेत समाविष्ट असलेले जे काही मूलभूत घटक, मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे काय ते 368 अंतर्गत दुरुस्तीद्वारे बदलता येणार नाही. म्हणजे काय, जे बेसिक स्ट्रक्चर आहे, बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्याला धक्का लावायचे, जे काय तुम्हाला चेंजेस करायचे ते तुम्ही करू शकता, पण बेसिक्स ढाच्याला जर तुम्ही जर हात लावणार असाल तर मग ते म्हणजे राज्यघटनेसाठी ते चांगलं नाही. मग त्यावरून जी काही मूलभूत वैशिष्ट्य आहेत, जी काही कलम 300 अंतर्गत त्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. जरी फंडामेंटल राईट्समध्ये जरी आता फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत हक्क हे काय मूलभूत वैशिष्ट्य म्हणून बघितलं जातं, बेसिक फीचर्स म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. मग जेव्हा मूलभूत हक्कामध्ये बदल करता येईल, त्यामध्ये बदल करायचा याचा अर्थ काय, त्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता, पण कसं, त्यामध्ये तुम्ही त्या काही गोष्टी ऍड करू शकता, पण मूलभूत ढाच्याला बदलून तुम्ही वेगळं काही करू शकत नाही, असं केशवानंद भारती खटल्याने 1973 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मग प्रस्तावनेमध्ये मग कधी दुरुस्ती करण्यात आलेली आहे का, प्रस्तावनेमध्ये काही घटना दुरुस्ती झालेली आहे का, तर नक्की हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात येतो आणि बरेच जण याबाबत कन्फ्युजन होतात. काय आहे नेमकं, तर प्रस्तावनेमध्ये फक्त कधी सुधारणा झाली, फक्त एकदाच सुधारणा झालेली आहे. हे एका कॉम्पिटिटिव्ह एक्झामला क्वेश्चन विचारण्यात आलेला होता. मग प्रस्तावनेत फक्त एकदा सुधारणा करण्यात आली, म्हणजे ती नेमकी काय, तर ही 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये करण्यात आली, जेव्हा
3 नवीन शब्द, नवीन संज्ञा, नवीन न्यू वर्ड्स जोडले गेले, जे की समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, जे की बंधुत्वामध्ये आपल्याला सांगण्यात आले होते की समाजवाद, सोशलिस्ट, धर्मनिरपेक्ष जे आपल्याला सांगितले ते, आणि अखंडता, फ्रॅटर्निटी जी आहे ती प्रस्तावना त्याबाबत सुधारणा करण्यात आलेली आहे. आता याबाबत मी आता तुम्हाला ह्या बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही करताय, ह्यात वेगळं काय, पण हे जेव्हा क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा तुम्हाला तुमचा तिथं लिटरली कस लागतो. मग हे कुठून करायचं, तर मी एक तुम्हाला टास्क देते की रोजच्या रोज म्हणजे आतापासून सुरू करा. एक्झाम कधी होऊ दे, आपली एक्झाम 5-6 महिने तर नक्कीच होणार आहे, बरोबर. मग एक्झाम होईपर्यंत आपल्याला एक टास्क हे करायचं की जास्तीत जास्त आपल्याला कमीत कमी 100 प्रश्न सोडवा तुम्ही. कसे? MCQचे, जे काही पॉलिटिकल सायन्स आज तुम्ही प्रस्ताविका अभ्यासले तर प्रस्ताविकेचे घ्या प्रश्न, जेवढे भेटतील तेवढे तुम्ही प्रश्न ते सोडवू शकता. मला सोर्सेस काय, जे की महाराष्ट्र सेटचे तुम्ही जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असतील ते तुम्ही सोडवू शकता. त्यासोबत नेटचे क्वेश्चन असतील ते तुम्ही म्हणजे आपले UGC NT नेटचे जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असतात ते तर भरमसाठ मिळून जातात. कारण वेगवेगळ्या स्लॉटमध्ये ते झालेले ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला तेही तुम्हाला उपकार पब्लिकेशनचं पुस्तक मिळून जाईल. त्यामध्ये तुम्ही काही क्वेश्चन हिंदी इंग्लिशमध्ये असतात ते तुम्ही सोडू शकता. त्यासोबत जे काही महत्त्वपूर्ण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या किंवा काही अदर स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राज्यघटना हा टॉपिक दिसून येतो, इंडियन पॉलिटी हा टॉपिक दिसून येतो. तर त्या संदर्भात त्याचे जे काही महत्त्वपूर्ण MCQज असतील ते तुम्ही सोडू शकता. म्हणजे नेमकं तुम्हाला एकदम लक्षात येईल की प्रस्ताविकेवरती नेमके जास्तीत जास्त कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. विचारून किती अवघड विचारू शकतात, ह्या गोष्टी तुम्हाला नक्की त्या ठिकाणी क्लिअर होत जातील आणि त्यानंतर तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त होईल. मग तो प्रश्नच येणार नाही की मॅडम 150 ला मेरिट लागेल का 160 ला मेरिट लागेल, येते लक्षात. ही गोष्ट जेव्हा तुम्ही आता प्रॅक्टिसने रोज करत जाल तेव्हा हमखास तुमचा स्कोर 200+ नक्की येतो, जर तुम्ही आतापासून तयारी करायला सुरुवात केली तर. एक्झाम आले आणि लगेच 3 महिन्यामध्ये आम्ही तयार करतो, मग क्लास लावतो, मग हे करतो, मग त्या नोट्स त्यात हे करा, हे वाचतो, ते अजिबात नाही. जे आता टार्गेट आहेच ना आपल्या सेट क्लिअर व्हायचंच नाही, तर आत्तापासून अभ्यास केला तर हमखास तुम्ही 200+ स्कोर करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, आता काही लोकांनी त्याच्याबाबत भारतीय राज्यघटनेबाबत काही प्रसिद्ध व्यक्तींची विधान आहेत, नेमकं ह्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात की नेमकं कोण काय म्हटलं. तर संविधानात प्रस्ताविकेला संविधानाचे ओळखपत्र कोणी म्हटले तर एन ए पालखीवाला यांनी म्हटलेले, किंवा आपल्या राज्यघटनेची प्रस्तावना आपण इतके दिवस काय विचार केला, काय स्वप्न पाहिले ते व्यक्त करते असं आम्हाला आल्हादी कृष्णस्वामी अय्यर यांनी सांगितले. किंवा आपल्या राज्यघटनेची कुंडली के मुंशी यांनी म्हणजे याच्यावरती प्रश्न आहे, याच्यावरती प्रश्न आहे, के मुंशी यांनी सांगितलेलं आहे. किंवा पंडित ठाकूरदास भार्गव पण महत्वाचे, त्यांनी संविधानाचा आत्मा म्हटलेला आहे, गुरु किल्ली म्हटलेला आहे, किंवा संविधान ठेवलेले भूषण आहे असं म्हटलेलं आहे. संविधानाची जे मुख्य सूचना किंवा इन्स्ट्रक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे अर्नेस्ट बारकर आहेत ऍक्च्युली, त्यांनी म्हटलेले आहे. प्रस्तावना हा आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे, जो आपल्या राजकीय समाजाचा आकृतिबिंब मांडतो आणि त्यात एक गंभीर संकल्पना आहे ज्याला क्रांतीशिवाय दुसरे काहीही बदलू शकत नाही, हे भारताचे माजी सरन्यायाधीश M हिदायतुल्ला यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या कुणी म्हणते ते माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारू शकतात, विचारलेले आहेत. आता प्रस्ताविकेबाबत जे महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्याबाबत आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केल्या. तर नेमके याच्यावरती प्रश्न काय विचारले, आता आपण ह्या काही गोष्टी डिस्कस केल्यामुळे तुम्हाला सोप्या जातील, पण हे जर सुरुवातीला तुम्ही सोडवायला घेतलं असतं तुमच्या लक्षात आलं असतं, कारण कन्फ्युजन बरंच वाटतं. राज्यघटना असा पार्ट आहे की जेवढं तुम्ही त्याला रिवाइज कराल तेवढं तुम्हाला तो जास्त उकलत जातो किंवा उमगत जातो आणि समजत जातो. एकदा दोनदा वाचण्याची गोष्ट नाही. त्यामुळे नेहमी सुरुवात करताना तुम्ही राज्यघटनेपासून अभ्यासाला सुरुवात करायला हवी असं माझं मत आहे, कारण मी स्वतः केलेले आहे. आणि तसं करायला काय, कारण जेवढं कराल जेवढी रिव्हिजन पडेल तेवढं म्हणजे इंडियन पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशनचे मार्क्स आपले हातचे असतात. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आपल्याला MS सेट साठी विचारण्यात आलेला आहे, जो मागच्या प्रश्नपत्रिकेतले आपण घेतलेला आहे. काय आहे तर प्रिअम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज रिटन इन द नेम ऑफ. ठीक आहे. तर भारतीय राज्यघटनेची काय प्रस्तावना ती नेमकी कोणाच्या नावाने दिली. ठीक आहे. आता आपल्याला वाटतं न्यायव्यवस्थेची नावं दिली, भारतातील लोक आहे, कायदे मंडळ आहे की राष्ट्र. आता भारताची राज्यघटना आहे, प्रस्तावना आहे, मग सगळ्यात मोठी व्यक्ती कोण भारताची, तर राष्ट्रपती असं कायद्यांना वाटू शकतं. ज्याची तोंडपाठ आहे प्रस्तावना किंवा ज्यांनी अभ्यास केला ते म्हणू शकतो की आम्ही भारतीय लोक आमच्या प्रत ही राज्यघटना अर्पण करत आहोत वगैरे हे झाले. मग ही नेमकी कुणासाठी, न्यायव्यवस्थेसाठी, कायदे मंडळासाठी की नेमकी कुणाची, तर भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कुणाच्या नावे. आता प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे आपल्याला पटकन कळत नाही की नेमकं काय विचारले. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना ही भारतीय लोकांसाठी किंवा पीपल ऑफ इंडियन, जे प्रिअम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिटन इन द नेम ऑफ
पीपल ऑफ इंडिया हे अशी वर्ड म्हणजे भारतातील लोकांच्या नावाने लिहिलेली ही घटना आहे. म्हणजे ह्यावरती आपल्या अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. दुसरा प्रश्न काय, हाही अगदी सोपा आहे कारण आता आपण घेतलं असलं कारणामुळे, जे की द फॉलोइंग वर्ड वॉज नॉट ऍडेड टू द प्रियामल बाय द 42nd अमेंडमेंट. बरं, ह्या ठिकाणी आपला कोणता शब्द ऍड केलाय हे विचारलेलं नाही, तर कोणता शब्द ऍड नाही केला हे आपल्याला विचारण्यात आलेला आहे. सेक्युलर आहे, डेमोक्रॅटिक आहे, रिपब्लिक आहे का सॉवरचिन आहे. ठीक आहे, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक आणि सार्वभौम. ठीक आहे, सॉरी, ह्यामध्ये आपण वॉज नॉट काढून टाका कारण द फॉलोइंग वर्ड ऍडेड द 42nd अमेंडमेंट नुसार कोणता शब्द जोडण्यात आलेला आहे. नॉट असेल तर ते 3 शब्द असते आणि एक वेगळा असतं, पण या ठिकाणी तसं नाही, एकच आहे. आणि काय आहे हा विचारले बरं का एम एस सेट साठी, एक वेगळा असता आणि जो नॉट मध्ये आला असता, पण या ठिकाणी एकच विचारले की जो ऍड करण्यात आलाय. मग धर्मनिरपेक्ष ऍड केले, लोकशाही ऍड केले, प्रजासत्ताक ऍड केले का सार्वभौम. ठीक आहे, आपण बघितलं की धर्मनिरपेक्ष ऍड केलेला होता. ठीक आहे, आपण आताच बघितलं धर्मनिरपेक्ष, आणि कुठला ऍड केलेला होता, समाजवाद ऍड केला होता, बरोबर, आणि अखंडता केलं होता. ठीक आहे, मग अखंडता, समाजवाद आणि ह्याच्यामधून जे काही आलेलं असेल ते आपलं आन्सर असतं. तर या ठिकाणी धर्मनिरपेक्ष आहे तर 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्तावनेमध्ये खाली जोडलेला शब्द कोणता आहे, खाली शब्द जोडले तर तो आहे धर्मनिरपेक्ष. ठीक आहे, तर याचा आन्सर जे आहे ते धर्मनिरपेक्ष. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण जी प्रस्ताविका भारतीय राज्यघटनेबाबत आहे, जी की त्याचं आपण क्वेश्चन पण काही बघितले, ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर आजचं सेशन तुम्हाला नेमकं कसं वाटलं हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुमच्या काही याच्या व्यतिरिक्त जर काही वेगळ्या सजेशन असतील की एक्झामच्या दृष्टिकोनातून, तरी त्याही तुम्ही मला नक्की कळवू शकता. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.